नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना गुरुजी चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे. अंगणवाडी सेविका ताईंना कोणती कामं करावी लागतात आणि मदतनीस ताईंनी कोणती कामं करावी या संदर्भामध्ये अनेक अंगणवाड्यांमध्ये आपल्याला माहिती आहे सेविका ताई आणि मदतनीस ताई यांच्यामध्ये किटकिट होते. म्हणजे तुमच्या अंगणवाडीमध्ये जरी होत नसेल तरी सुद्धा बहुतांशी अंगणवाडी अशा आहेत, ठीक आहे, कोणाला सांगू नका बरं का, सिक्रेट ठेवा. परंतु असं होतं की सेविका ताईने कोणते काम करायचे आणि मदतनीस ताईने कोणते काम करायचे याबद्दल वादविवाद होतात. ते होऊ नये म्हणून राज्य शासनाने काही निकषांमध्ये बदल केलेले आहेत. तर त्यानुसार सेविका ताईंची कामं कोणती, मदतनीस ताईची कामं कोणती हे आपण सोप्या भाषेमध्ये समजावून घेऊयात. म्हणजे जेणेकरून या पुढील काळामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा तक्रारी निर्माण होणार नाहीत. कामामध्ये नेमके कोणत्या प्रकारचे बदल करण्यात आलेले आहेत, हे जे नवीन आदेश आहे तर तो लागू झालेला आहे. त्यामध्ये तुम्हाला नेमकी कोणती कामं करायची याबद्दल आपण आज सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळं सेविका ताईंनी आणि मदतनीस ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघू शकता तुम्हाला जर वाटलं तर. या व्यतिरिक्त सुद्धा आपण तुमच्या हिताच्या ज्या बातम्या आहेत त्या या चॅनलच्या माध्यमातून सातत्याने सांगत असतो, याची माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो. तर अंगणवाडी सेविका ताईंच्या, मदतनीस ताईंच्या हितासाठी हे गुरुजन चॅनल सातत्याने माहिती लावत असतं. तुम्हाला व्हिडिओला लाईक किंवा चॅनलला सबस्क्राईब वगैरे करण्याच्या भानगडीमध्ये पडा असं मी तुम्हाला म्हणणार नाही. त्याच्यामुळेच आवश्यकता नाही, ते तुम्हाला समजतेच की बा आपल्या हिताचं चॅनल कोणतं, आपल्या माहितीचं चॅनल कोणतं आहे. तर अशा प्रकारचे विविध आपण बातम्या सातत्याने देत असतो. मूळ विषयांकडे आता पुन्हा एकदा बोलूयात. बघा, अंगणवाडी सेविका ताईंचे नेमके कोणतं कर्तव्य आहे ते आधी जाणून घेऊ, मग मदतनीस ताईची कोणती काम आहे ते बघू. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे पोषणाच्या आहारासंदर्भातली सगळी कामं जी आहेत तर ती बहुतांशी सेविका ताईची असतात. यामध्ये स्तनदा मातांना अन्न वाटप करणे तयार करणे ही मदतनीस ताईची त्या ठिकाणी जबाबदारी असते. कुपोषित मुलांना ओळखणं, सॅम पॅम जे आपला डेटा आहे, आकडेवारी, तर ती जी आहे ती माहिती तुम्हाला ठेवावी लागते अंगणवाडी सेविका ताईंना. वजन, उंचीची जी काही आकडेवारी आहे ती सुद्धा सेविका ताईलाच घ्यावी लागते. या व्यतिरिक्त तुम्हाला जे लहान लहान मुलं आहेत तर त्यांना 3 ते 6 वयोगटामधल्या मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण सुद्धा द्यावं लागतं. आता हे सगळ्यांनाच माहिती आहे. या व्यतिरिक्त काय आहे तर त्यांची विविध पद्धतीने तयारी करून घेण्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविका ताईंची असते. आणि मुलांना शाळेमध्ये आणणं, त्यांना वर्गामध्ये व्यवस्थित बसवणं, त्यांनी जर समजा त्यांच्या आजूबाजूला स्वच्छता नसेल तर त्या सगळ्या वस्तूंची स्वच्छता करणं हे मदतनीस ताईचं काम आहे. एखादा मुलगा रडत असेल किंवा त्याला वॉशरूमला जायचं असेल तर ती सुद्धा नेण्याची त्याला जबाबदारी कोणाची असते, अंगणवाडी मदतनीस ताईची असते. म्हणजे एकंदरीत काय तर सेविका ताई करत असताना ह्या सगळ्या गोष्टींची माहिती देणं आणि त्यांना सांभाळणं ही कोणाची गोष्ट जबाबदारी असते, त्या ठिकाणी सेविका ताईची जबाबदारी असते. या व्यतिरिक्त आरोग्य सेवेचा जर आपण विचार केला तर लसीकरणासाठी मदत करणं कोणाला, आशाताईला आणि ANM वर्कर्सला, तर हे सेविका ताईचं कर्तव्य असतं. कोणत्या विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारची लस द्यायचा याचा डेटा आशा सेविका ताईकडे असतोच, परंतु तो डेटा सेविका ताईकडे सुद्धा असणं हे अपेक्षित असतं. आणि त्यानुसार मग त्यांना विविध शिबिरांचं आयोजन करावं लागतं. त्या शिबिरांचं आयोजन केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आणणं, ज्या माता असतील त्यांना त्या ठिकाणी बोलावणं, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करणं आणि त्यामध्ये मदत करणं. आजारी जर मुलं असतील तर त्यांना PHC ला घेऊन जाणं, त्यांना जर एखादा आजार असेल तर त्याबद्दलची माहिती ठेवणं, स्तनदा मातांमध्ये जनजागृती करणं, मुलांना सांगणं की बाबा तू काय खायचं, काय नाही खायचं, कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजे. स्तनदा माता असतील, गर्भवती माता असतील, त्यांना आहार वितरित करणं, योग्य कोणत्या महिन्यामध्ये कोणता आहार द्यायचा, डिलिव्हरी नंतर काय खायला द्यायचं, त्यांची जी कागदपत्रांची नोंद असते तर ती घेणं, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करणं, हे सगळं आहे तर ती जबाबदारी अंगणवाडी सेविका ताईची आहे. आता जे काही रेकॉर्ड ठेवावं लागतं अंगणवाडी मधलं सगळं रेकॉर्ड ठेवण्याची जबाबदारी कोणाची आहे तर अंगणवाडी सेविका ताईची आहे. म्हणजे वजन असेल, आहार असेल, उपस्थिती रजिस्टर असेल, जन्म मृत्यूची नोंद असेल किंवा मुलांची किंवा गर्भवतींची नोंद ठेवण्याचं काम कोणाचं आहे, सेविका ताईचं आहे. या व्यतिरिक्त ICDS योजनेची आणि पोषण ट्रॅकरच्या माध्यमातून ज्या काही तुम्हाला वेगवेगळ्या स्कीम्स दिल्या जातात त्या सगळ्यांची माहिती ठेवणं आणि ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविका ताईची असते. एवढंच नाही तर निवडणूक असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सरकारी मोहिमांमध्ये, आता जसं आता जनगणनेमध्ये जे आहे तर ह्या सगळ्या विविध कामांमध्ये सुद्धा जबाबदारी अंगणवाडी सेविका ताईंवरती येते. त्यामुळे सेविका म्हणजे काय तर सरकार आणि गाव यांच्यामधलं मुख्य दुवा असं म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण की थेट राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या ज्या योजना असतात तर त्या अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून स्त्रियांजवळ जातात, बालकांजवळ जातात. त्यामुळे हा खूप महत्वाचा केंद्रबिंदू साहजिकच अंगणवाडी सेविका ताई आहे. आता हे झाल्या सगळ्या जबाबदाऱ्या सेविका ताईंच्या.
मदतनीस ताईच्या नेमक्या कोणत्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपण बघू. तर पहिलं म्हणजे काय, तर ताईची जबाबदारी काय, तर सेविका ताईला मदत करणारी किंवा सहाय्य करणारी, हेल्प करणारी जी व्यक्ती असते तिला आपण मदतनीस असं म्हणतो. त्यामुळे अंगणवाडी सेविकेनं जे जे सांगितलं तर ते बंधनकारक असतं तुम्हाला करणं. आता बंधनकारक नाही म्हणता येणार. उद्या अंगणवाडी सेविका ताईने जर म्हटलं तुम्हाला की तुम्ही हे डायरेक्ट रजिस्टर भरून द्या, तर ते तुम्हाला शक्य होणार नाही किंवा ते कबूल करू सुद्धा नका तुम्ही, कारण की जोखमीचं जबाबदारीचं काम आहे आणि ते तुम्हाला अंगणवाडी सेविका देणार सुद्धा नाही. परंतु मुलांसाठी छानपैकी आहार तयार करणं, भांडे व्यवस्थित धुवून काढणं, पाणी आणणं, अंगणवाडीमध्ये स्वच्छता ठेवणं, हे सगळं कोणाचं काम आहे, तर ते मदतनीस ताईचं काम आहे. हे तुम्ही करायचं. अंगणवाडी थोडीशी उघडायला मदत करणं, चटया टाकणे, मुलांनी जर काही खेळण्याचे सामान इकडे तिकडे टाकलं असेल तर ते व्यवस्थित ठेवणे, अंगणवाडी सेविकेला जर एखादं रजिस्टर लागत असेल तर ते काढून देणे. म्हणजे काय, की तुम्हाला अंगणवाडी सेविका ताई जे सांगेल ते काम करणं अपेक्षित आहे. आता अंगणवाडी सेविकेला सुद्धा तिचे कर्तव्य माहित असतात. त्यामुळं अधिकार क्षेत्राच्या पलीकडे जाऊन जबाबदारीचे कामं ते तुमच्यावर टाकणं शक्यच नाही. पण अनेक वेळेला अशी मदतनीस ताईची अशी इच्छा राहते की मला तिकडे पोषण आहार तयार करायचा आहे, इकडे मुलं खेळून राहिले आणि अंगणवाडी सेविका ताई तर त्या ठिकाणी फक्त बसलेलीच आहे. मग काय होते, मुलाला थोडंसं सांभाळलं तर, तिथे एखादी घाण झाली, कचरा झाला असेल तर काय होते थोडंसं पुसून घ्यायला. काय मी एकटेनच करायचं का, आम्ही काय माणसं आहे का, बाया आहे काय, आमच्या हाती काही यंत्र आहे का, थोडंसं थांबायला तर पाहिजे सेविका ताईने. अशाही पद्धतीची किरकिर तुमच्या अंगणवाडीमध्ये होते असं मी म्हणत नाही, पण तुमची अंगणवाडी सोडून दुसऱ्या अंगणवाडीमध्ये कदाचित होत असेल. अशा पद्धतीची आपण एक गृहीत धरूयात आणि म्हणून ते होऊ नये म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत आहोत. तर मुलांची देखभाल करणं म्हणजे लहान मुलांना सांभाळणं, त्यांना घरी जाऊन शाळेमध्ये आणणं, अंगणवाडीमध्ये आणणं किंवा लसीकरण असेल, समजा पोषण आहार आलेला असेल, मग स्तनदा मातांना घरी जाऊन अंगणवाडीमध्ये बोलवणं, गर्भवती मातांना अंगणवाडीमध्ये बोलवणं, अंगणवाडी सेविका जर समजा होम विजिटसाठी किंवा गृह भेटीसाठी जात असेल तर त्यांच्या सोबत जाणं, हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. अनेक वेळेला काय होतं की आपल्याला घरपोच आहार नेऊन द्यावा लागतो. मग अशा वेळेला अंगणवाडी सेविकेने एखादी थैली नाही उचलली तर चालेल, परंतु मदतनीस ताईला ते उचलावी लागते, कारण की ते काय जबाबदारी आहे. अंगणवाडी केंद्रामध्ये आणल्याच्या नंतर मुलांमध्ये शिस्त लावणं, अंगणवाडी सेविकेला मदत करणं, ह्या सगळ्या गोष्टी कोणाच्या आहेत, तर त्या साहजिकच आमच्या मदतनीस ताईच्या आहेत. शिक्षण कार्यक्रमामध्ये जर काही बदल झालेला असेल तर त्याचीही माहिती ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे जर दोघींमधलं जर आपण फरक पाहिलं तर मी तुम्हाला सरळ सरळ सांगतो की मुख्य सेविकेची भूमिका असते किंवा अंगणवाडी सेविकेची भूमिका असते तर ती मुख्य असते. त्यांचं काम शिक्षण आहे, काम आहे, जबाबदारी आहे, तर ती जास्त आवश्यक असते. म्हणजे शिक्षण, आरोग्याच्या नोंदणी घेणं असेल, पूर्ण केंद्राची एक जबाबदारी जी आहे तर ती कोणावर असते, सेविकेवरती असते. आणि मदतनीस काय करते, तर ती सेविका ताईला सहाय्य करते, मदत करते. तसं पाहिलं तर दोघींचंही स्थान खूप महत्वाचं आहे, परंतु त्यातल्या त्यात सेविका ताईला थोडंसं अधिक प्राधान्य असतं, अधिक महत्व असतं, म्हणून त्यांना पगार सुद्धा तेवढा जास्त राहतो. तुम्हाला माहित आहे, त्यांनाही मानधन मिळतं, तुम्हालाही मानधन मिळतं. ऍक्च्युअली ते मानधनाला इतकं कमी आहे की समाजामध्ये त्याच्यामुळे काही फार मान वाढत नाही, परंतु एक प्रतिष्ठेचं पद आहे. अंगणवाडी सेविकेला खूप सन्मानानं लोक पाहतात, जरी पगार कमी असला तरी सुद्धा. मग स्वयंपाक बनवणं असेल, स्वच्छता ठेवणं असेल आणि सहाय्य करणं असेल, हे सगळी जी कामं आहेत ती मदतनीस ताईची आहेत. या व्यतिरिक्त सुद्धा असं एखादं काम असू शकते की ज्याबद्दल तुम्हाला अंगणवाडी सेविका ताई सांगू शकते, म्हणजे मदतनीस ताईला ते तुम्हाला करावं लागतं. आता ICDS योजनेचा मुख्य हेतू काय, तर 0 ते 6 वर्षामधील मुलांचा विकास करणं, मातांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करणं आणि कुपोषण कमी करणं. ग्रामीण भागामध्ये असो शहरी भागामध्ये ते काम करतात. खूप चांगल्या पद्धतीने काम करतात, नीटनेटक्या भाषेमध्ये काम करतात. सोप्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर सेविका ही टीचर आहे, हेल्थ वर्कर आहे आणि रेकॉर्ड किपर आहे. तर मदतनीसचा जर आपण विचार केला तर ती कुक आहे, ती क्लीनर आहे, ती सपोर्ट स्टाफ म्हणून काम करते. म्हणजे काय, दोघींच्याही जबाबदारी वेगवेगळ्या आहेत, परंतु दोघींचाही मान, दोघींचंही कर्तृत्व समान दर्जाचं आहे. दोघींना सुद्धा सॅल्यूट आहे. म्हणून आमची अंगणवाडी सेविका अशाच पद्धतीनं कायम हसत राहावी, तिच्या माध्यमातून हजारो लाखो मुलांचा विकास व्हावा, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांना चांगलं प्री स्कूलिंग एज्युकेशन मिळावं, ही आमची भावना आहे. बहिणींनो, ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली हे सांगा. याच्यामध्ये काही ऍड करायचंय का, काही सुधारणा त्याच्यामध्ये करायची आहे का, हे सुद्धा तुम्ही आम्हाला
नक्की कळवा. त्याचबरोबर आम्ही ही जी माहिती सांगत आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला काही चुकीचं वाटलं का हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. काही ऍड करायचं असेल ते सुद्धा सांगा. आम्ही कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. तुमची जी कमेंट आहे ती आमच्यासाठी अमूल्य आहे, खूप महत्वाची आहे. मी पुन्हा सांगतो, व्हिडिओला लाईक करत बसू नका, चॅनलला सबस्क्राईब वगैरे सुद्धा करू नका, व्हिडिओला शेअर करू नका. पण तुमचं मत जे असेल, तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ ते सांगा, आवडला नसेल तर तेही सांगा. आम्ही कोणती सुधारणा करायला पाहिजे ते सुद्धा हक्कानं सांगा. तुमची कमेंट मी डिलीट करणार नाही. म्हणजे तुम्ही जर म्हटलं की नाही दादा खूपच वाईट व्हिडिओ झाला आणि तू काय बनवलं, रिकामे कामं करत बसतात, तर मी काही तुमची कमेंट डिलीट वगैरे करणार नाही. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी खूपच महत्वाची आहे. काळजी घ्या बहिणींनो, खूप खूप धन्यवाद.